रस्त्यावरून जातानाच लागला विजेचा धक्का। करंट उतरलेल्या पाण्यात पडल्या विद्यार्थिनी। धडकी भरवणाऱ्या घटनेचा व्हिडिओ समोर। मुंबई आणि परिसरात पावसाळ्यात तुम्ही रस्त्यावरून चालताना सुद्धा सुरक्षित आहात की नाही असा प्रश्न पडावा अशी ही घटना आहे। कारण पावसाळ्याला सुरुवात होते न होते तोच मुंबईत आणि परिसरात वेगवेगळ्या दुर्घटनांची मालिका सुरू झाली आहे। मंगळवारी 30 जूनला मुंबईतल्या चेंबूरमध्ये शाळेच्या बसवर झाड कोसळल्याची घटना ताजीच असताना आता नवी मुंबईत एक थरकाप उडवणारी घटना घडली आहे। नवी मुंबईच्या नेरूळमध्ये रस्त्यावरून जाणाऱ्या 2 कॉलेजच्या विद्यार्थिनींसोबत जे घडलंय त्यामुळे मोठं भीतीचं वातावरण निर्माण झालंय। हो, पाण्यात उतरलेल्या करंटमुळे या 2 तरुणींना शॉक लागलाय। दोन्ही तरुणी खाली पडल्या आणि बराच वेळ करंट उतरलेल्या या पाण्यात त्या पडून राहिल्या। बरेच प्रयत्न केल्यानंतर काही लोकांना त्या दोघींना बाजूला करण्यात यश आलं, पण या घटनेमुळे पुन्हा एकदा मान्सून पूर्व तयारीचं पितळ मात्र उघडं पडलेलं आहे। मुंबई आणि परिसरात गेले 2 दिवस मुसळधार पाऊस सुरू आहे। याच दरम्यान नेरूळच्या LP ब्रिज जवळ ही धक्कादायक घटना घडली आहे। घडलं असं की LP ब्रिज खाली असलेल्या बिकानेर दुकानासमोर भूमिगत असलेली विद्युत वाहिनी उघड्यावर पडलेली होती। अनेक वाहनांची तिथून ये जा होत असल्यानं त्या वायरिंग वरील कोटिंग निघून गेलेलं होतं आणि याच उघड्या पडलेल्या वायर जवळ पाणी साचलं आणि त्या वायर मधलं करंट पाण्यात उतरलं आणि तिथूनच जाणाऱ्या या 18 ते 20 वर्षांच्या 2 विद्यार्थिनी या करंटच्या संपर्कात आल्या आणि विजेच्या धक्क्यानं दोघीही पाण्यात पडल्या। उपस्थित नागरिकांनी मोठे प्रयत्न केले। बराच वेळ त्यांना बाहेर काढण्याची कुणाची हिंमत होत नव्हती, पण काही लोकांनी हिंमत करून दोघींनाही बाजूला केलं। दोघींनाही रिक्षानं तातडीनं जवळच्या DY पाटील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं। दोघींवर सध्या उपचार सुरू आहेत। या घटनेची माहिती मिळाल्यानंतर नवी मुंबईच्या महापौर सुजाता पाटील या तातडीनं घटनास्थळी दाखल झाल्या। त्या नेमकं काय म्हणाल्यात ते ऐका। नक्कीच आज इथं एक दुर्दैवी घटना घडली असं आपण बोलू शकतो। 2 मुली कॉलेजवरून येत असताना इथं ओपन वायरवर त्यांचा पाय पडून त्यांना शॉक लागलेला आहे। नशिबाने त्या सुखरूप आहेत, त्यांना जास्त इजा झालेली नाहीये, पण शॉक नंतर आता 24 तास त्यांना अंडर ऑब्झर्वेशन ठेवलेलं आहे आणि आपल्या पालिकेच्या 40 मध्ये त्यांना आता शिफ्ट करण्यात येणार आहे। नक्कीच अशा पद्धतीच्या घटना यापुढे घडायला नकोत। आम्ही MSCB असो किंवा इतर प्राधिकरण ज्यांच्या माध्यमातून हे चूक झाली असेल तर त्यांना त्याविषयी जाब विचारणं आणि त्यांचं जिथं जिथं असे कनेक्शन असतील ते चेक करून तत्काळ दुरुस्त करण्याचे निर्देश देण्यात येणार। सध्या त्यांना इथूनच जवळ DY पाटील हॉस्पिटल आहे तर ते तिथं ऍडमिट केलेलं, पण त्यांचं ICU इलेक्ट्रिक काहीतरी इश्यू आहे म्हणून आपण त्यांना आपल्या 40 NMC जे आहे तिथं शिफ्ट करतोय आणि ICU मध्ये 24 तास त्यांना ऑब्झर्वेशन खाली ठेवण्यात येणार आहे। त्या शुद्धीवर आहेत, व्यवस्थित बोलतायत, पण एक 24 तास ऑब्झर्वेशन नंतरच ते डॉक्टर सांगतात की त्यांची कंडिशन समजेल आपल्याला। दरम्यान या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून नेरूळ पोलीस या घटनेचा तपास करणार असल्याची माहिती आहे। संबंधितांवर कारवाई करणार असल्याचं सुद्धा महापौर सुजाता पाटील यांनी म्हटलंय। त्यामुळे आता निष्काळजीपणा करणाऱ्या यंत्रणांवर काय कारवाई होणार यावर सगळ्यांचं लक्ष आहे। तसंच रस्त्यावरून चालणं सुद्धा सुरक्षित आहे की नाही असा सवाल आता नागरिकांकडून विचारला जातोय। या घटनेबद्दल तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि याच्याच घडामोडी जाणून घेण्यासाठी लोकमत पाहत रहा।